आता 5व्या टप्प्याकडे आलंय मतदान आणि प्रचार शिगेला आहे. तसं बघितलं तर मुंबईत मुस्लिम टक्का हा खूप मोठा आहे. राज्यातले इतर जवळपास 15 ते 20%, दक्षिण मुंबईत 21% आहे. तर आता जे हल्ले दिसत आहेत म्हणजे विरोधकांचे, विशेष करून भाजपचे तुमच्यावर जे हल्ले आहे त्यातले मी तुम्हाला 1-2 वाचून दाखवतो फक्त, की ते कशामुळे तुम्हाला वाटतं की हे हल्ले कशामुळे होतात. जसं आता काल बोलले गिरीश महाजन, एका समाजाचा फतवा निघाल्यावर 90% मतदान होतंय, आपण सुस्ती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल, हे ते बोललेत. दुसरीकडे काल आपल्याला म्हणजे भाजपला, हा भाजपला म्हणजे भाजपपुरतं ते खरं आहे. कारण कोरोना काळामधलं जे महाविकास आघाडीचं काम आहे सरकारचं, त्याचं कौतुक आज संपूर्ण महाराष्ट्र करतोय. आणि त्याच वेळेला हे धारावी मॉडेल हे जगप्रसिद्ध झालं. धारावी जर तुम्ही एकच मॉडेल घेतलं तर तिकडे सर्व धर्मीय राहत आहेत आणि तिथे मी कुठेही कधीही भेदभाव केला नाही आणि त्याचं कौतुक संपूर्ण जगात झालं. तर फतवा काढण्याचे दिवस आता गेले, आता विश्वासाचे दिवस आहेत आणि लोकांना आम्ही करून दाखवलेलं आहे. अगदी शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्याच माझ्या नागपूरच्या अधिवेशनात कोणी न मागता मी 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करून दिलं होतं. त्याच्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर राशी आम्ही द्यायला सुरुवात केली, कारण मध्ये करोनाचा काळ गेला. दरम्यानच्या काळात त्यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. आणि हे जे सगळे जे काय यांच्या भाकड कथा मी म्हणतोय, कारण एखादं कोणी मूल झोपत नसेल तर त्याला बागुलबुवाची भीती दाखवतात, पण ते रडतंय का? त्या मुलाला भूक लागले ना, त्याला भीती दाखवून ते कसं झोपेल? तर आज देशामध्ये भुकेनी लोक त्रासलेली आहेत, बेकारीने त्रासलेली आहेत. त्यांना बागुलबुवा दाखवून काय फरक नाही पडणार आहे. ते मूल जर रडत असेल तर ते का रडते? त्याला भूक लागले, ती भूक शमवा. त्याला नुसती राक्षसाची किंवा भूताची भीती दाखवून ते झोपणार नाही. आता म्हणजे ऍक्च्युअली मी पुढचं वाचणार होतो की फडणवीस काय बोलले. कालच ते इथे बोलले होते की उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकतो, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांसाठी पाकिस्तानातून मंत्री अपील करतात आणि मतांच्या लांबूल चालण्यासाठी हे होतं. बरं, मला देवेंद्र फडणवीसांकडून नवाज शरीफचा पत्ता घ्यायचा आहे, कारण त्यांचे मोदीजी नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक न बोलवता खायला गेले होते. त्याच्यानंतर मी अडवाणीजींबद्दल काही बोलणार नाही, कारण ते पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरेवरती डोकं टेकून आलेले. त्याच्यामुळे पाकिस्तानचा झेंडा यांच्या मनात फडकतोय. ह्यांना जे वाटतंय ना की त्या भाजपचा विजय झाल्यावर पाकिस्तानात फटाके का फुटतील, कारण पाकिस्तान खुश होईल की अरे आया आया अपना मेहमान, न बोलाया हुआ मेहमान वापस आया. अभी वाक्य म्हणजे त्यांना असं वाटतं की या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा काढला तर ज्या मोदींनी नवाज शरीफांचा केक खाल्ला त्यांना केक वॉक मिळेल.